मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये मार्केटमध्ये आंबेसुद्धा भरपूर आलेले आहेत। तर मस्त अशा ताज्या आंब्याची आपण ही आईस्क्रीम बनवणार आहोत। अगदी सोपी ही आईस्क्रीम आहे। पहिल्यांदा जरी तुम्ही कराल ही आईस्क्रीम तरी ही तुमचीसुद्धा आईस्क्रीम खूप मस्त होईल। खायला खूप मस्त टेस्टी लागते। नक्की तुम्ही ही आईस्क्रीम करून बघा। तर इथे मी 1 किलो आंबे घेतलेले आहे। बघू शकता मस्त आंबे आहे, हे छान ताजे आंबे आहेत। आता हे आंबे आपण चिरून घेऊ। तर अशा प्रकारे आपण सर्व आंब्याच्या फोडी करून घेऊ आणि आंब्यामधला आतील हा जो पल्प आहे ना तो काढून घेऊ। मस्त ओरिजिनल आंब्याच्या या आईस्क्रीममध्ये फ्लेवर येणार आहे। खायला खूप छान वाटते। नक्की तुम्ही करून बघा। खूप जास्त मेहनतही नाही आणि खूप जास्त साहित्यही या आईस्क्रीममध्ये टाकायचे नाही। अगदी कमी साहित्यामध्ये ही आईस्क्रीम होणार आहे। तर अशा प्रकारे आपण आंब्याचा पूर्ण गर काढून घेऊ। आईस्क्रीम करायला तुम्ही कोणतेही आंबे घेऊ शकता। अगदी मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे रसाचे आंबे ते आंबे आपण घेऊ। असं काही नाही की आपल्याला हेच आंबे पाहिजे की तेच पाहिजे म्हणून। तर इथे मी सर्व आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे हे छान। आता मिक्सरमधून बारीक केल्यावर याचं छान पेस्ट तयार झालेला आहे या आंब्याच्या गराचा। तर आता हा गर आहे ना पूर्ण मी या चाळणीमधून चाळून घेत आहे, गाळून घेत आहे। म्हणजे जेणेकरून या पेस्टमध्ये काही रेषे वगैरे असेल आंब्याची तर ते राहणार नाही। तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण छान गाळून घेऊ। आईस्क्रीम खाताना आपल्याला तोंडामध्ये लागायला नको त्यासाठी आपण छान व्यवस्थित हे गाळून घेऊ। तर बघा इथे आपलं हे पेस्ट तयार झालेलं आहे। आता इथे आपण साखर घालू। तर साखर तुम्ही किती वाटते त्यानुसार, तुम्हाला किती गोड वाटते ते त्यानुसार तुम्ही टाकू शकता। तर इथे मी 15 ग्राम साखर टाकलेली आहे। साखर टाकून हे असं आपण ठेवून देऊ वेगळं। आणि इथे मी डिलाईटची क्रीम घेतलेली आहे। तर इथे 200 ग्राम मी डिलाईटची क्रीम घेतलेली आहे। ही समजा तुमच्याजवळ क्रीम नसेल तर आपल्या घरच्या दुधावरची साय असते ना ती टाकली तरी चालेल, फक्त ताजी पाहिजे। तर इथे मी डिलाईटची क्रीम घेतलेली आहे 200 ग्राम। आणि आता सध्या उन्हाळा आहे तर क्रीम खूप लवकर मेल्ट होते, त्यामुळे मी इथे अशा प्रकारे इथे बर्फ ठेवलेला आहे एका परातीमध्ये। आता या पातेल्यामध्ये आपण ही डिलाईटची क्रीम टाकून देऊ आणि बीटरच्या साहाय्याने छान बीट करून घेऊ। तर बघू शकता किती मस्त ही अगदी बीट झालेली आहे। बघा छान अगदी स्पंजी अशी हलकी ही क्रीम झालेली आहे। अशा प्रकारे आपल्याला बीट करून घ्यायची आहे क्रीम। आता या बीट केलेल्या क्रीममध्ये आपण हे मँगो पल्प टाकून देऊ आणि परत आपण बीट करून घेऊ। क्रीम आणि मँगो पल्प पूर्ण मिक्स करून घेऊ आणि छान याचं बीट करून घेऊ। तर बघू शकता ही मँगो पल्प आणि क्रीम छान बीट झालेली आहे। अगदी हलकं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्हाला बघूनच ओळखायला येत असेल की ते व्यवस्थित छान हलकं झालेलं आहे हे मिश्रण। आता एक प्लास्टिकचा मी डबा घेत आहे आणि या डब्यामध्ये आपण हे तयार झालेलं आपलं हे आईस्क्रीमचं बॅटर यामध्ये टाकून देऊ। ही काही नाही, अगदी ही सोप्या पद्धतीने ही मँगो आईस्क्रीम तयार होते आणि खायलासुद्धा खूप मस्त वाटते। नक्की तुम्ही अशा प्रकारे सध्या या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही मँगो आईस्क्रीम बनवून बघा। लहान मुलांना तर भरपूर खूप आवडते। अगदी मजा घेऊ ही आईस्क्रीम खातात
आणि सर्वांनाच आवडते. नक्की तुम्ही ही आईस्क्रीम करून बघा. आता हा डबा आहे ना मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. तर या डब्यावर आधी आपण पॉलिथिन टाकणार आहे, जेणेकरून यावर बर्फ जमायला नको आणि यावर आपण हा डबा छान पॅक करून घेऊ. तर हा डबा आपण फ्रीझरमध्ये 8 तासासाठी ठेवून देऊ. 8 तासामध्ये आपली आईस्क्रीम बनवून तयार होते. तर इथे 8 तास झालेले आहे. बघू शकता आईस्क्रीम आपली मस्त तयार झालेली आहे. छान सेट झालेली आहे आईस्क्रीम. आता आपण ही आईस्क्रीम आहे ना एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि मस्त आईस्क्रीमचा आनंद घेऊ. बघा किती मस्त, दिसायला सुद्धा खूप मस्त दिसत आहे. खायला तर अप्रतिम वाटते. नक्की तुम्ही करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मस्त अगदी स्पॉन्जी ही आईस्क्रीम तयार झालेली आहे. अगदी हलकी ही आईस्क्रीम आहे आणि मार्केटमध्ये जशी आईस्क्रीम मिळते ना तशीच ही आईस्क्रीम आपण घरी कमी वेळात खूप मस्त पद्धतीने करू शकतो. अगदी कमी साहित्यात कमी वेळात आईस्क्रीम आपली तयार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.